चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आज आपण पाहतो आहे बल्लारपूर चंद्रपूर SRPF गट क्रमांक 17 हा 2024 ला झालेला पेपर आहे। यामधील गणित आणि बुद्धिमत्ताचं जे विश्लेषण आहे ते आपले प्राध्यापक स्वामी विवेकानंद करियर अकॅडमीचे प्राध्यापक आहे का नाही, आपले मार्गदर्शक या ठिकाणी सचिन कांगणे सर यांनी बुद्धिमत्ता घेतलेला आहे आणि गणित विषयाचं चोपडे सर यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आपला विषय त्या ठिकाणी काय होता मित्रांनो, राहिला होता। त्या संदर्भामध्ये आज आपण हा सब्जेक्ट जो आहे मराठीचे जे 25 प्रश्न आहे त्याचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। सर्वांचं या ठिकाणी मी स्वामी विवेकानंद करियर अकॅडमी परभणी प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर या प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः अशोक मगर तुमचं सर्वांचं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतोय। चला आपण बघूया मराठीचे कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले होते, कोणत्या SRPF गट क्रमांक 17 मध्ये, आणि तो कोणता आहे, चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर चंद्रपूर। चला पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो। तो त्यापूर्वी आपल्या याना पॅनलला सुद्धा आपल्याला एक सिग्नल दिला की थोडा वेळ वेट धरा म्हणून, तुम्ही आहे का नाही, त्यांनी दिलं काम दिलं सुरुवात करून, आहे का नाही। नक्षीकांत या शब्दाचा अर्थ काय आहे, काय विचारलं मित्रांनो, नक्षीकांत या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे नखापासून तर शेंडीपर्यंत किंवा डोक्याच्या केसापर्यंत, त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो नक्षीकांत। या शब्दाचा अर्थ काय, पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत, पायाचे सर्व नखापर्यंत, हाताचे व पायाच्या नखापर्यंत, आणि चौथा ऑप्शन आहे नखांना इजा होणे, बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। काय, पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत त्याला काय म्हणत असतो रे मित्रांनो, आपण नक्षीकांत त्या ठिकाणी म्हणत असतो। दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, दुसरा प्रश्न आहे जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं, म्हणजे ज्याच्या मनामध्ये सर्व गोष्टी जाणून घेण्याची करण्याची सगळ्या ज्या आहे आतुरता त्याला आहे, काय आहे, आतुरता ज्याला आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण आतुरता म्हणू शकत नाही, बरोबर, त्याला जिज्ञासू म्हणतात। काय म्हणतात रे मित्रांनो, जिज्ञासू त्याला म्हणतात। अवखळ म्हणजे धिंगाणा करणारा, आगंतुक म्हणजे बरोबर आहे न बोलावता आलेला पाहुणा आणि बोलावता आलेला पाहुणा, एक आगंतुक असतो आणि एक निमंत्रित त्या ठिकाणी असतो आणि एक आमंत्रित असतो, ह्या गोष्टी आहेत। चला पुढे चला बघू आपण दुसरा प्रश्न त्यामधला, रिकामी जागा उद्गारवाचक चिन्ह किती वाईट घटना ही गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अवयव ओळखायचं सांगितलेलं आहे तुम्हाला। अरे रे, काय म्हटलं, अरे रे किती वाईट घटना ही घडली, बरोबर आहे ना। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय निर्माण झालेलं आहे, दुःख त्या ठिकाणी आहे। आपण वा वा किती वाईट घटना घडली असं म्हणतो का रे बाबा, नाही म्हणत आहे। आहा है का नाही, नाही, अबब नाही, तर काय आहे, अरे रे किती वाईट घटना ही, है का नाही। अशा वाईट घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि त्याबद्दल आपल्याला दुःख शोक त्या ठिकाणी आपण व्यक्त करत असतो। चला नंतरचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा, मित्र, शत्रू, सखा आणि सोबती या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे। गटात न बसणारा शब्द विचारलेला आहे, मित्र, मित्रचा समानार्थी शब्द कोणता आहे, सखा आहे का नाही, त्याच्यानंतर त्याचा काय आहे, सोबती आहे। हे तिन्ही समानार्थी शब्द आहे, मित्र, सखा, सोबती। आणि मित्र आयुष्यामध्ये हा वनव्यामध्ये काय कसा असतो, गारव्यासारखा, आणि गारव्यामध्ये वनव्यासारखा, पण मित्र असायलाच पाहिजे, तो कसाही असला तरी काय असायला पाहिजे, मित्र असायला पाहिजे। पण काही दलिंदाराला मित्र नसून मैत्रिणी गोड वाटतात, है का नाही, मग त्याला कळते पुढे गेल्याच्या नंतर। पण मित्राचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, शत्रू त्या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल, तो गटामध्ये बसत नाही। रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे, या वाक्यातील कर्ता ओळखा। कादंबरी लिहिणारे कोण आहेत रे बाबा, रणजित देसाई आहे, म्हणजे वाक्याचा कर्ता तुला ओळखायचा सांगितला, बरोबर आहे, कोण येणार आहे, रणजित देसाई त्या ठिकाणी योग्य उत्तर आपलं असणार आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न होता, खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा। काना मागून आली आणि तिखट झाली, बरोबर आहे। 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, बरोबर, तू आत्ताच आली, मी पहिल्यापासून आहे, तू काना मागून आली आणि काय झाली, तिखट झाली। ही म्हण आपल्याला लगेच बोली भाषेमध्ये आपल्याला उमटून पडत असते, म्हणजे नेमकंच त्या ठिकाणी आलं कोणीतरी आणि ते सगळ्या गोष्टी सांगत असेल, मग धपकन बसली, अजिबात नाही, त्यानंतर लाल झाली, कशाला होईन ती काय मिरची थोडी आहे लाल व्हायला, त्यानंतर धावा धावून वाठो, अजिबात नाही, तिखट झाली,
काना मागून आले आणि तिखट झाली म्हणजेच शहाणी झाली असा त्याचा काय होतो योग्य अर्थ त्या ठिकाणी होतो मित्रांनो। चला नंतरचा प्रश्न आहे, विडा उचलणे या वाक्य प्रकाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा। विडा उचलणे म्हणजे काय करणे की मी ती गोष्ट करू शकतो, मी ती गोष्ट करणार आहे, त्याला म्हणतात विडा उचलणे। पर्याय क्रमांक 1, तबकडीतल्या पानाचा विडा उचलणे, कशाला का तुला पान खायचंय थोडी। दुसरा आहे शर्यत लावणे, तिसरा आहे प्रतिज्ञा करणे, चौथा आहे वजन उचलणे। वजन उचलणे कशाला प्रतिज्ञा येणार आहे का रे बाबांनो? नाही, त्या ठिकाणी येणार नाही, म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहे। मग विडा उचलणे म्हणजे काय करणे? प्रतिज्ञा करणे की मी त्या ठिकाणी ती गोष्ट करूनच दाखवणार आहे, म्हणजेच काय उचललेला आहे? विडा त्या ठिकाणी उचललेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अफजल खानाने काय उचलला होता? विडा उचलला होता आणि तो विडा म्हणजे काय करणे? त्यानं प्रतिज्ञा केली होती, पण धिप्पाड असून सुद्धा शक्तीपेक्षा युक्ती मोठी हा महत्वाचा संघर्ष आहे। पण मनामध्ये काय असलं पाहिजे? जिगर असलं पाहिजे। आपण वाघालाही भिडू शकतो, तेवढी जर इच्छाशक्ती दृढ असेल तर कोणतंही काम कार्य चांगलंच होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। नंतर आहे खालीलपैकी सामान्य नाम ओळखा। सामान्य म्हणजे समान गुणधर्माला, समान गुणधर्माला आणि अनेक घटकाला दिलेलं नाव हे सामान्य नाम त्या ठिकाणी असते, पण एकाच घटकाला दिलेलं नाव हे विशेष नाम त्या ठिकाणी असते। पहिला ऑप्शन आहे शाळा, दुसरा ऑप्शन आहे नागपूर, हे शहराचं नाव आहे म्हणजे हे विशेष नाम त्या ठिकाणी आहे। दुसरा आहे हिमालय, हे सुद्धा विशेष नाम आहे, काही जण म्हणतील सामान्य नाम आहे। नर्मदा हे नदीचं नाव आहे, हे सुद्धा विशेष नाम आहे। मग सामान्य नाम काय आहे? शाळा आहे। शाळा कोणती शाळा? ही शाळा आपल्याला सांगता येत नाही, त्याचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल। मग शाळा आहे, पण कोणती शाळा आहे हा सामान्य नामाचा घटक आहे। चला नंतरचा प्रश्न आहे, ते काम खूप कोठे आहे, नकारार्थी वाक्य करा। मोठे आहे, ते काम खूप मोठे आहे, या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचे। ते काम मोठे आहे का? मोठे आहे का हे प्रश्नार्थक झालं, हे येणार नाहीये। ते काम काही छोटे नाही, नंतर एक किती मोठे आहे हे काम मोठे असावे। मग आता आपल्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी पाहायचं। योग्य उत्तर काय असेल तर ते काम काही छोटे नाही, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी काय असेल? उत्तर 2 असेल, ते काम काही छोटे नाही। विरुद्धार्थी शब्द वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य नकारार्थी करणे, होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी, विरुद्धार्थी शब्द वापरता येतो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। वाक्यामध्ये जर दोनदा नकार असेल तर ते वाक्य होकारार्थी समजल्या जाते, ही गोष्ट ध्यानात ठेव बाबड्या, बरोबर आहे बाळा, ही गोष्ट ध्यानात ठेव। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण घेऊ, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द। उत्कर्ष म्हणजे अपकर्ष आणि उत्कर्ष हा रेग्युलर वापरला जाणारा शब्द आहे। पर्याय क्रमांक 4 त्या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। यश, अपयश, बोलका, मुका, काय मुका म्हणजे तो काहीच बोलू शकत नाही, अबोल, वाचाळ, बरोबर आहे, अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आहेत। चला पुढे जाऊ आपण। मैदानावर मुले खेळू लागली, वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा। काय आहे क्रियापद? कोणता आहे तर खेळू लागली हे क्रियापद त्या ठिकाणी आहे। खेळण्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, त्याला सहाय्यकारी म्हणून काय आलेलं आहे? लागले आलेले आहे। मग क्रियापद कोणता आहे? खेळू लागली, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अभ्यास या शब्दाची संधी ओळखा। अभ्यास या शब्दाची संधी ओळखा। अभ्यास या शब्दाची संधी स्वर संधी आहे, पण त्याचा पोट शब्द काय आहे? अभि अधिक आस, अभ्य अधिक आस, त्यानंतर अभ्या अधिक आस आणि अभ्य अधिक आस, त्याही ठिकाणी डबल य त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक योग्य उत्तर काय असेल? 1 असेल। लक्ष द्या कशा पद्धतीचा आहे आपलं पर्याय आहे। पहिला ऑप्शन आहे अभि अधिक आस त्या ठिकाणी दिलेला आहे। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण तुम्हाला काय करायचा आहे मित्रांनो? या ठिकाणी काढायचा आहे। लक्षात घ्या, पहिला शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? भ प्लस रस्वई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ। इथं तयार झाली विजातीय स्वरांची जोडी। विजातीय स्वरांची जोडी तयार झाल्यामुळे या ई बद्दल काय येणार आहे? य तयार होते। आता य तयार झाल्याच्या नंतर हा य तयार झाला, पण या भ मधला ई गेल्यामुळे भ एकटाच राहिलेला आहे, म्हणजेच हा य कशामध्ये मिसळणार? भ मध्ये मिसळणार। म्हणजे कधीही मित्र मित्राला एकटा सोडून जाऊ शकत नाही, मित्र हा सोबत घेऊन जात असतो। म्हणजे य म्हणतो की भल तू माझ्या सोबत चाल, आणि हे दोघं मिळून कशामध्ये मिसळले? आ मध्ये। म्हणजे लक्षात घ्या, भ प्लस य प्लस आ बरोबर काय तयार झालं रे? भ्या तयार झालं। काय तयार झालं? भ्या तयार झालं। हे अ जसच्या तसं लिहून ठेव, अ जसच्या तसं तयार काय झालं? भ्या त्या ठिकाणी तयार झाला, आणि हा स जसाच्या तसा शब्द काय तयार झाला? अभ्यास त्या ठिकाणी तयार झाला। हे तुझं योग्य उत्तर असेल। ओके, चला पुढे।
बरोबर आहे, हे स्वर संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं आहे तर यनादेशाचं आहे. कशाचं आहे? यनादेश या आदेशाचं त्या ठिकाणी आहे. हे लक्षात ठेवा. स्वर संधीमध्ये आदेश किती आहेत तर 5 आदेश आहे. दीर्घादेश, गुणादेश, रुद्रादेश, यनादेश आणि अयादी असे 5 आदेश आहे. आदेश म्हणजे काय? एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे, याला आदेश म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेव. नंतरचा प्रश्न आहे, साहेबांनी पत्र फाडून काय आहे? फाडून फुकून दिले. साहेबांनी पत्र फाडून फुकून दिले या वाक्यामधील तुम्हाला काय विचारलंय? संयुक्त वाक्य बनवायचं सांगितलंय. काय बनवायचं सांगितलं? संयुक्त वाक्य त्या ठिकाणी बनवायचं सांगितलं. पहिलं आहे, फाडलेले पत्र साहेबांनी फेकून दिले. साहेब पत्र फाडून फेकतात. साहेबांनी पत्र फाडले आणि फुकून दिले. साहेबांनी पत्र फाडल्याने फेकले. बरोबर आहे. तुम्हाला संयुक्त वाक्य बनवायचे. मग संयुक्त किंवा मिश्र वाक्य बनवत असताना तुम्हाला उभयनवी अव्ययाचा उपयोग करावा लागतो. उभयनवी अव्यय म्हणजे काय? एका शब्द काय आहे? एकापेक्षा जास्त शब्द असेल, वाक्य असेल किंवा त्या ठिकाणी अक्षर असेल, हे जोडण्याचं काम उभयनवी अव्यय करत असते. उभयनवी अव्ययाचे 2 प्रकार त्या ठिकाणी आहे. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे सुद्धा 4 प्रकार आहेत आणि गौणत्व सूचकचे सुद्धा 4 प्रकार आहेत. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम हे प्रधानत्व सूचकचे आहेत आणि प्रधानत्व सूचकने जोडलेल्या वाक्याचा प्रकार असतो संयुक्त वाक्य. आणि गौणत्व सूचकचे जे प्रकार आहे, संकेतबोधक, उद्देशबोधक, कारणबोधक आणि स्वरूपबोधक यांनी जोडलेल्या वाक्याचा प्रकार असतो मिश्र वाक्य. आणि तुला या ठिकाणी संयुक्त वाक्य विचारलेलं आहे, ते तुला योग्य उत्तर काय करायचं आहे? सांगायचं आहे. मग साहेबांनी पत्र फाडले आणि साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. कारण याच वाक्यामध्ये तुम्हाला उभयनवी अव्यय वापरलेलं दिसते, बाकीचं वापरलेलं दिसत नाही. चला पुढे जाऊ. नंतरचा प्रश्न आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. है का नाही? आपण जेवण करण्याच्या अगोदर जे काय आपण जेवणाच्या वेळेस आपण ज्या गोष्टीचा उच्चार करत असतो, देवाचं नाव त्या ठिकाणी घेत असतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, गुणवंता अनंता. बरोबर आहे. रघुनायका ह्या ज्या गोष्टी आहे आपण म्हणत असतो मित्रांनो. मग इथं कळते आपल्याला सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे तर काय आहे? सदा सर्वदा त्या ठिकाणी आहे. सदा सर्वदा. बरोबर आहे ना? तुझा आणि सदाचं सर्वदा. पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा. सज्जन काय आहे? तो लय सज्जन आहे, तो काहीच करत नाही. एक साधं उदाहरण आहे. बरोबर आहे. पटावरचे 2 बैल असतात. पटावरचे 2 बैल असेल, एक ढवळा असतो आणि एक काय असतो? काळा असतो. हे 2 बैल आहेत. मग एखादा व्यक्ती एखाद्याला एक पळणारा असतो. मग जो पळणारा बैल असतो तो पांढरा बैल असतो आणि जो न धावणारा असतो तो काय असतो? काळा बैल असतो. मग त्यावेळेस माझ्यासारखा एक कुटांगळ्या करणारा माणूस जातो, का हो मालक, यामधला जो बैल पळतो त्याला तुम्ही काय खाऊ घालता? तो मालक त्या ठिकाणी म्हणतो, कोणत्याला? पळणाऱ्याला का न पळणाऱ्याला? तो म्हणतो पळणाऱ्याला. तो म्हणतो हे भूस, हा चारा. बरोबर आहे. आणि तो नंतर विचारतो, आता तुम्ही न पळणाऱ्याला काय खाऊ घालता? तो म्हणतो हेच, जे पळणाऱ्याला खाऊ घालतो तेच न पळणाऱ्याला खाऊ. फक्त विचारण्याची पद्धत वेगळी, बोलण्याची भाषा वेगळी, त्या ठिकाणी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. मग याला कुठं बांधता? बर, मग कोणाला? पळणाऱ्याला का न पळणाऱ्याला? मग तेच असते. म्हणजे मुद्दा तिथंच येत असतो, पण सांगायची टोनिंग वेगळी, सांगायची भाषा वेगळी. मग आमचा मुलगा कसा आहे तर सगळेच सज्जन आहे. पण घरच्याला कुठं माहित आहे? गंगाधरी शक्तिमान आहे. काय आहे? गंगाधरी शक्तिमान आहे. घरच्याला कुठं माहित आहे की आपल्या गल्लीतल्या, चाळीतल्या, गावातील सगळ्या मुलांचा गुरु हे आपलंच पोरग आहे, हे घरच्यांना माहित नाही. त्यावेळेस घरचे काय म्हणतात? आमचा मुलगा खूप सज्जन आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेव, या ठिकाणी त्याचं उत्तर येतं सत अधिक जन. या ठिकाणी पर्याय क्रमांक लक्षात ठेव कोणता आहे तर सत अधिक जनचं या ठिकाणी तुला सांगायचं आहे की तो ऑप्शन असेल रे, सत अधिक जन त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. त या व्यंजनापुढे ज किंवा झ आला असेल तर त बद्दल ज येते, म्हणजे इथं डबल ज आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असेल. चला नंतरचा प्रश्न आपण बघू.
मुलांना काय मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द जो असतो तो क्रियाविशेषणाचं कार्य करतो। केव्हा कुठे कसा हे क्रियापदाबद्दल माहिती देत असतात। मग खेळतो पण कसा खेळतो तर चांगला खेळतो। जर नामाबद्दल माहिती देत असेल तर विशेषण असते आणि क्रियापदाबद्दल माहिती देत असेल तर क्रियाविशेषण असते। ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे। मग या ठिकाणी चांगला हे खेळण्याबद्दल माहिती सांगते पण दिसतो काय मुलगा चांगला दिसतो। आता मुलगा चांगला का दिसतो चांगला ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचे। मुलगा चांगला आहे, आता मुलगा चांगला का आहे चांगला ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे। हा कन्फ्यूज पॉइंट त्या ठिकाणी आहे। एक दिवस आपण 100% घेणार। चला पुढे नंतरचा प्रश्न आहे काळाचे मुख्य प्रकार किती बाबो? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, दुष्काळ आहे का नाही? असे लय मोठे प्रकार पडतील सर, पण पुस्तकात किती पडतात हे लक्षात ठेव। बरोबर आहे। काळाचे मुख्य किती प्रकार आहे तर 3 प्रकार आहे। एक वर्तमान काळ आहे, एक भूतकाळ आहे आणि एक भविष्यकाळ। लक्षात घे सध्या घडतं आहे ते वर्तमान आहे, अगोदर घडून गेलं त्याला भूत म्हणायचं भूतकाळ, आणि पुढे जे घडणार आहे येणाऱ्या काळामध्ये मला माहित नाही काय आहे त्याला भविष्य म्हणतात। वर्तमान काळामध्ये जगायचं असते पण भूतकाळाचा विचार करून भविष्याचा खराबा करायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेव। नंतर आहे आपल्याला ओळख। नंतरचा प्रश्न आहे केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय? सरळ मार्ग अवलंबे, चुकीचा मार्ग उपाय करणे, मागून उपाय करणे, कुठून मागून उपाय करणे, आणि नंतर आहे दृष्टी दोष असणे। योग्य उत्तर काय करायचं आहे सांगायचं आहे। म्हणजे आपण थोडक्यात लक्षात येतं आपल्या की हा मुद्दा काय आहे किंवा तो घटक काय आहे। म्हणजे डोळ्यात काय केर डोळ्यात आणि फुंकर कुठं आहे कानात आहे। अरे बाबा तुझ्या डोळ्यात कचरं गेलंय तू कानात फुकायला लागलाय। कानात फुकायला लागला का थुकतो का काही मेळच समजत नाही। म्हणजे एका ठिकाणी दुखणं आहे आणि भलत्याच ठिकाणी उपाय तू करतो आहे। म्हणजे चुकीचा उपाय करणे, काय करणे चुकीचा उपाय त्या ठिकाणी करणे। डोळ्यात केर आणि कानात फुंकर अशी गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे कचरं डोळ्यात गेलं आणि तू कानात फुकायला लागला म्हणजे भलतच त्या ठिकाणी काय करणे उपाय त्या ठिकाणी करणे। चला नंतरचा प्रश्न आहे आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? काजी, माजी, गाजी, दाजी। अरे वा दाजी है का नाही? दाजी येणार नाही, गाजी येणार नाही, काजी बी येणार नाही, काय येणार आहे माझी। आजी म्हणजे सध्या जो आहे सध्या वर्तमान मध्ये आहे तो, आणि भूतमादा एक घरून गेलेला आहे तो त्याला काय म्हणतो आपण माझी त्या ठिकाणी म्हणतो। माझी आमदार आणि आजी आमदार, माझी खासदार आणि आजी खासदार, बरोबर आहे। सध्या वर्तमान स्थितीत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे मित्रांनो। चला नंतरचा प्रश्न घेऊ। तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? तळ्या, तळवे, तळे आणि तळी याचं अनेक वचन तुम्हाला सांगायचंय। तळे या शब्दाचं अनेक वचन काय आहे? तळी त्या ठिकाणी आहे। नंतरचा प्रश्न आपण घेऊ भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना। तू तिला बोलला, तिला त्या गोष्टी कळाल्या, तू तिला बोलला त्या गोष्टी तिला कळाल्या, तिनं तिचं उत्तर प्रत्युत्तर दिलं, या दोघांमध्ये झालेलं संभाषण म्हणजेच काय आहे रे पोरा तर भाषा त्या ठिकाणी आहे। पण ऑप्शन काय म्हणते भाषा म्हणजे बोलणे बर, लिहिणे बर, विचार व्यक्त करण्याचे साधन ठीक आहे, आणि संभाषणाची अडचण म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। विचार व्यक्त करण्याचे साधन, विचार व्यक्त करण्याचे कोणालाही स्वातंत्र्य आहे, कुठेही आहे, फक्त परिस्थिती चांगली असली पाहिजे। विचार व्यक्त केल्याच्या नंतर ते पुढे कोणीतरी ऐकायलाही पाहिजे, नाहीतर आपण म्हणत असतो भीतीलाही काय असतात कानं त्या ठिकाणी असतात। विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आहे भाषा आहे। चला नंतरचा प्रश्न आपण त्या ठिकाणी बघू। दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता? दैनिक, नियतकालिक, पाक्षिक आणि मासिक। आता दररोज प्रसिद्ध जे होणारे आहेत त्याला दैनिक म्हणतात, बरोबर आहे। पाक्षिक जे आहे हे पाक्षिक किती दिवसाला प्रसिद्ध होते? थोडक्यात 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे पाक्षिक म्हणतात, आणि महिन्याला प्रसिद्ध होणारे काय म्हणतात त्याला मासिक त्या ठिकाणी म्हटल्या जाते। चला कोल्ह्याची काय असते ते ओरड, त्यानंतर एक काव काव, त्यानंतर भुंकणे आणि कोल्हे कुई। कोल्ह्यांची काय असते रे बाळा? कोल्हे कुई त्या ठिकाणी असते। भुंकणे कशाचे असते तर कुत्र गित्र असेल तर ते भुंकत असते। त्यानंतर एक कावळ्यांची कावकाव त्या ठिकाणी असते, आणि इथं ओरडणं तर कोणी ओरडते, बरोबर आहे। ह्या गोष्टी लक्षात राहू द्या। नंतर आहे नीळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? कृष्ण, गणपती, शंकर, मारुती। निळा आहे कंठ असा जो तो,
ज्याचा कंठ निळा आहे त्याला काय म्हणतात तर नीळकंठ त्याला म्हणतात। नीळकंठ कोण आहे तर महादेव आहे। महादेवाचं समानार्थी नाव काय आहे शंकर त्या ठिकाणी आहे। काय आहे शंकर त्या ठिकाणी आहे। नंतरचा प्रश्न आहे मोजके असे बोलणारा समोदर्शक शब्द ओळखा। मितभाषी, मनकवडा, अप्पल कोरा आणि हृदय स्पर्शी। आता मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातील जाणणारा त्याला मनकवडा म्हणतात। मोजकेच असे बोलणारा त्याला म्हणतात मितभाषी। काय म्हणतात मित्रांनो मितभाषी त्याला म्हटलं जातं। नंतरचा प्रश्न या ठिकाणी आपले मराठीचे 25 प्रश्न आपण पूर्ण डिटेल मध्ये काय झालेले आहे मित्रांनो घेतलेले आहे। अशाच प्रकारचे आपली रेग्युलर टेस्ट सिरीज जी आहे किंवा रेग्युलर पेपर सोल्युशन आहे आपल्या या चॅनल वरती सुरू आहे। तर मित्रांना सुद्धा सांगायचंय आणि तुम्ही पण रेग्युलर त्या ठिकाणी हजर राहायचे। मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो। सर्वांनी जे व्हिडिओ जर आवडला असेल कमेंट असेल किंवा शेअर असेल हे केल्याशिवाय विसरायचं नाही। केला तर कर, जर आवडला तर करायचा, नाही तर सोडून द्यायचा। ही गोष्ट ध्यानात ठेवायची। आवडलेलं जे मनात बसते ते कधीच मनाच्या बाहेर जात नाही। एकदा मनातून उतरलं ते डबल मनात बसत नाही। ही गोष्ट ध्यानात ठेव। या ठिकाणी सर्वांची रजा घेतो। जय हिंद।